जय श्रीराम मित्रांनो, उमेद फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आला. आजचा विषय खूप महत्वाचा आहे. तुम्ही जर आजचा विषय पूर्ण बघितला म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे. काय तुम्ही चांगला डाएट सुद्धा करता, चांगला वर्कआउट सुद्धा करता, पण एक चूक करत असता. काय चूक करता माहिती का? रात्री अशा काही गोष्टी खाऊन जात असतात की ज्याने तुमची जी मेहनत केलेली सर्व त्याच्यावर पाणी फिरून जात असतं. म्हणजे तुम्ही चीट मीलच्या नावाखाली खूप काय अशा गोष्टी खाऊन जात असतात. तर मी 3 अशा गोष्टी तुम्ही त्या रात्री खाल्ल्याने तुमचं वजन वाढतं आणि फॅट सुद्धा वाढतं. या गोष्टी मी सांगणार. ह्याचं बंद केला तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार. कुठला? सर्वात पहिले तुम्ही रात्रीच्या शुगर असलेले म्हणजे साखर असलेले पदार्थ जास्त खातात. ज्यामध्ये मिठाई आली, आईस्क्रीम आलं, त्यानंतर केक आला, म्हणजे बेकरी प्रोडक्ट आले. या गोष्टी ज्यामध्ये साखर जास्त प्रमाणात असते. साखर काय करते मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त वाढून देत असते आणि ते त्या कॅलरी जास्त वाढल्याने म्हणजे एक्स्ट्रा कॅलरी झाल्याने ती त्याचे रूपांतर फॅट मध्ये होत असते आणि फॅट स्टोअर करून देत असते. म्हणून तुमच्या शरीरामध्ये फॅट जास्त प्रमाणात वाढतं आणि वजन सुद्धा वाढतं. आता दुसरा मुद्दा आहे तेलकट वस्तू. तुम्ही चिप्स झाले रात्रीच्या वेळेस, समोसा झाला, पिझ्झा झाला, हा, त्यानंतर तुम्ही समोसे वगैरे पावभाजी या गोष्टी झाल्या, या तुम्ही जे खात असतात. काय करतं मित्रांनो, या तेलकट वस्तू खाल्ल्याने, रात्रीच्या तेलकट वस्तू खाल्ल्याने तुमचं जे डायजेशन एकदम स्लो होऊन जात असतं. बरोबर आहे, डायजेशन एकदम स्लो झाल्याने तुमच्या शरीरामध्ये ही कॅलरी जास्त प्रमाणात वाढत असते. कॅलरी जास्त प्रमाणात वाढली म्हणजे तुमचं फॅट स्टोअर होणार आहे आणि शरीर आपलं रात्रीच्या वेळेस शरीर हे जास्त ऍक्टिव्ह नसतं. म्हणून त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा कॅलरी वाढते आणि त्यामुळे तुमचं फॅट स्टोअर होत असतं. हे झालं दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा की तुम्ही भात खा, भात आणि एक्स्ट्रा कार्ब जास्त प्रमाणात खात असतात. आता भात खाणं खूप चांगलं मित्रांनो, कार्बची गरज पाहिजे, पण त्याच्यात जास्त प्रमाणात पोर्शन तुम्ही खाऊन घेत असतात. तुम्ही लिमिटेड मध्ये एक बाउल एवढा भात खाणार तर काय हरकत नाही, पण तुम्ही जास्त प्रमाणात भात खाता किंवा जास्त प्रमाणात कार्ब म्हणजे चिकट पदार्थ खाऊन घेत असतात. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हे फॅटचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत असतं. म्हणून हे 3 मुद्दे, 3 पॉईंट केले, 3 गोष्टी सांगितल्या, ह्याची तुम्ही पूर्णतः बंद केलं तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे. आणि रात्रीच्या वेळेस तुम्ही या 3 गोष्टी खाणं बंद केलं तर तुमचे 100% तुम्हाला वेट लॉस सुद्धा होणार आहे, फॅट लॉस सुद्धा होणार आहे. म्हणून या 3 गोष्टी तुम्ही खाल्ल्याने तुमचं वेट लॉस आणि फॅट लॉस होत असतं. म्हणून या रात्री ह्या गोष्टी बंद करून द्या. आणि आता आपला असा विषय आवडला नसेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.